Students, today we are going to study about the next part on our unit number 1.3, the call of soil, the scent of rice, and we are going to discuss about the activities on the unit 1.3, the soil of the call of soil and the call of soil and a scent of rice. In the last period, we have discussed about page number 31 and page number 32 activities, and today we are going to discuss about the page number 33 and activity number 4. These activities are related to the grammar, that the page number 33 that you are looking on the screen. Dear friends, this is so important point with reference to the all grammatical solutions, because even Marathi also you have studied simple sentence, compound sentence and complex sentence. साधं वाक्य त्यालाच आपण केवल वाक्य असंही म्हणतो. कंपाऊंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, केवल किंवा साधं वाक्य. कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. तर केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य जसे मराठीत आहेत, सेम इन्फॉर्मेशन in English, only is the difference of in Marathi there is in Marathi language and in English it is in English language. The information is same. So dear friends, before going to start the page number 33, we must see the basic information about simple, complex. Before that, simple sentence, compound sentence and complex sentence, all these are related to the sentence pattern in Marathi. वाक्याचे प्रकार 3 आहेत. केवल वाक्य किंवा त्यालाच आपण साधं वाक्य म्हणतो. दुसरा प्रकार संयुक्त वाक्य, त्यालाच इंग्लिशमध्ये कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. हे तिन्ही प्रकार कशावर बनतात बाळांनो? तर तिन्ही प्रकार वाक्य म्हणजे वाक्यावर. मग आता आपलं बेसिक लक्षात घ्या, वाक्यच कसं बनतं. एक वाक्य म्हणजेच हाऊ सिंगल सेंटेन्स इज मेड अप. एक वाक्य कसं बनतं. विच थिंग्स आर नेसेसरी ऑर नीडफुल फॉर द कंप्लिशन ऑफ वन सेंटेन्स. एक वाक्य पूर्ण होण्यासाठी काय काय लागतं. फर्स्ट, सिलेबल्स, that means letters, अक्षर, consonant or vowel, syllables, consonant व्यंजन, vowels स्वर, क ते ज्ञ कॉन्सोनंट्स आहेत व्यंजन, आणि अ ते आहा vowels, VOWELS, vowels स्वर, अ ते आहा स्वर आहेत. तर अक्षर वाक्य बनण्यासाठी काय काय लागतं पुन्हा एकदा सांगतो. अक्षर, शब्द, वाक्प्रचार, वाक्यांश आणि मिळून वाक्य. 5 गोष्टींची गरज आहे बघा. पुन्हा एकदा सांगतो. अक्षर, शब्द, एक वाक्य बनण्यासाठी अक्षराची गरज आहे, शब्दाची गरज आहे, वाक्प्रचाराची गरज आहे, वाक्यांशची गरज आहे, आणि मिळून 4 गोष्टीचं काय बनतं 5वं वाक्य. तर हेच इंग्लिशमध्ये बघा. syllables, more than 2 syllables comes together that makes word. बघा व्याख्या करतो. व्हॉट इज सिलेबल. अक्षर म्हणजे काय. कॉन्सोनंट ऑर व्हॉवेल, दॅट मीन्स अक्षर, दॅट इज सिलेबल. त्यानंतर शब्द म्हणजे काय. मोर दॅन 2 syllables comes together that makes word. more than 2 syllables comes together that makes word.
एकापेक्षा जास्त अक्षरे एकत्र आली तर काय बनतो? शब्द. उदाहरणार्थ 3 अक्षरे एकत्र आणून दाखवतो मी. ग, व आणि त. 3 अक्षर आली, ग व त. काय बनला? शब्द, गवत. तर मोर दॅन 2 syllables कम्स टुगेदर दॅट मेक्स वर्ड. आता शब्दानंतर पुन्हा काय बनतो? वाक्प्रचार, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला फ्रेज म्हणतात. मोर दॅन 2 phrases कम्स टुगेदर दॅट मेक्स, और मोर दॅन 2 words कम्स टुगेदर दॅट मेक्स फ्रेजेस. मग दोनापेक्षा जास्त शब्द एकत्र आणले की फ्रेज बनते, म्हणजेच वाक्प्रचार. उदाहरणार्थ आकाशाला घालणे, आकाशाला गवसणी घालणे. 3 शब्द एकत्र आणले, जरा फ्रेज बनली. फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. हे तुम्हाला माहिती आहे, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून उपयोग करा असं. उदाहरणार्थ आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करायला निघणे. तर 3 शब्द एकत्र आणले की काय बनली? फ्रेज, वाक्प्रचार. म्हणजेच मोर दॅन 2 words कम्स टुगेदर दॅट मेक्स फ्रेज अँड इट हॅव स्पेसिफिक मिनिंग. त्यानंतर 2पेक्षा जास्त फ्रेज एकत्र आल्या, मोर दॅन 2 phrases कम्स टुगेदर दॅट मेक्स क्लॉज. बघा आपलं आता महत्त्वाचं इथं पेज नंबर 33 वर आपण ज्या गोष्टीची चर्चा करणार आहे, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. साधं वाक्य, केवळ वाक्य, किंवा कंपाऊंड म्हणजे संयुक्त वाक्य, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र वाक्य. हे तिन्ही वाक्यांचे प्रकार बघण्यापूर्वी आता आपल्याला बघायचे आहेत क्लॉज. तर क्लॉज मग कसा बनतो? तर मी आता सांगितलं, मोर दॅन 2 syllables कम्स टुगेदर दॅट मेक्स वर्ड. मोर दॅन 2 words कम्स टुगेदर दॅट मेक्स फ्रेजेस. मोर दॅन 2 phrases कम्स टुगेदर दॅट मेक्स क्लॉज. मग व्हॉट इज मीन बाय क्लॉज? क्लॉज इज नथिंग बट ग्रुप ऑफ फ्रेजेस. क्लॉज इज नथिंग बट ग्रुप ऑफ फ्रेजेस. आताच मी सांगितलं, आकाशाला गवसणी घालणे, 3 शब्द एकत्र येऊन एक फ्रेज बनली. अशा फ्रेजचा 2 किंवा 2पेक्षा जास्त फ्रेज एकत्र आले की काय बनतं? वाक्यांश. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं क्लॉज, CLAUSE. आणि ते क्लॉज म्हणजेच एक वाक्य बनण्यासाठी काय काय लागतंय पुन्हा एकदा सांगतो. वाक्य म्हणजे सेंटेन्स बनण्यासाठी मोर दॅन 2 syllables or syllables comes together. Consonant or vowel called syllable. Syllables more than comes together that makes word. More than 2 words comes together that makes a phrase. More than 2 phrases comes together that makes clause. What is mean by clause? Clause is nothing but group of phrases. वाक्य प्रचाराचा ग्रुप म्हणजे क्लॉज. आणि मग हे क्लॉज वाक्य बनण्यासाठी काय काय लागतं? सिलेबल, वर्ड, फ्रेज, क्लॉज कम्स टुगेदर दॅट मेक्स सेंटेन्स. लक्षात येतं आता? एक वाक्य सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्य बनण्यासाठी सिलेबल प्लस वर्ड प्लस फ्रेज प्लस क्लॉज इक्वल टू सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. आता हे वाक्य बनताना वाक्याचे प्रकार 3 आहेत: सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. साधं वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. हे प्रकार कशावरून पडलेले आहेत? तर क्लॉजवरून. आताच मी सांगितलं, क्लॉज म्हणजे काय? ग्रुप ऑफ फ्रेजेस, फ्रेजेसचा ग्रुप. मग आता ह्या क्लॉजचे प्रकार 2 आहेत: मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे काय? तर मेन एक आणि एक विचार असतो, दुसऱ्यावर अवलंबून नसतो. आणि सबऑर्डिनेट क्लॉज एक मेन विचार असतो आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त मुख्य विचारावर अवलंबून असणारे विचार असतात, म्हणजे त्याला डिपेंडंट क्लॉज असंही म्हणतात. बघा, क्लॉजचे प्रकार 2. एक मेन क्लॉज, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिन्सिपल क्लॉज. मेन क्लॉज और प्रिन्सिपल क्लॉज. आणि दुसरा प्रकार आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज. पहिला प्रकार मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज असंही त्याला म्हणतात. 3 नावं बघा: मुख्य मेन क्लॉज, किंवा प्रिन्सिपल क्लॉज, किंवा इंडिपेंडंट क्लॉज, स्वावलंबी असतो तो. आणि दुसरा प्रकार आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज इज ऑल्सो कॉल्ड क्लॉज. का? त्याच्यात एक वाक्य मुख्य असतं आणि त्याच्यावर अवलंबून 2 किंवा 2पेक्षा जास्त वाक्य असतात. उदाहरणार्थ आता पहिलं वाक्य, मी आंबा खाणार, डिपेंड नाही काय सुद्धा, इंडिपेंडंट वाक्य आहे. आणि दुसरा वाक्य,
सबऑर्डिनेट क्लॉजचं उदाहरण, जर मला आंबा कोणीतरी दिला तर खाईन, म्हणजे एकमेकावर अवलंबून झालं, दिला तर खाईन, तर डिपेंडंट क्लॉज त्याला म्हणायचं. आता ह्या दोन क्लॉजवरून, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, त्यांनाच वेगवेगळी नावं मी सांगितलं तुम्हाला. मेन क्लॉज, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिन्सिपल क्लॉज, इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज इंडिपेंडंट क्लॉज, आणि दुसरा प्रकार आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज, त्यालाच डिपेंडंट क्लॉज असं म्हणतात. हां, तर ह्या दोन क्लॉजवरून वाक्याचे 3 प्रकार कसे ते बघा. वाक्याचे 3 प्रकार, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. तर सिंपल, ओनली वन मेन क्लॉज. मेन क्लॉज, ओनली वन मेन क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स, टू मेन क्लॉजेस, टू ऑर मोर दॅन टू बट मेन क्लॉजेस. बघा पुन्हा एकदा, सिंपल सेंटेन्स, ओनली वन मेन क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स, टू ऑर मोर दॅन टू बट मेन क्लॉजेस. हिअर सिंपल सेंटेन्स, ओनली वन मेन क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स, टू ऑर मोर दॅन टू मेन क्लॉजेस. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, तिसरा प्रकार, वन मेन क्लॉज अँड टू ऑर मोर दॅन टू सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉजेस. लक्षात येते बघा. सिंपल सेंटेन्स, ओनली वन मेन क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स, टू ऑर मोर दॅन टू मेन क्लॉजेस. अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, वन मेन क्लॉज अँड टू ऑर मोर दॅन टू सबऑर्डिनेट क्लॉजेस. आता पुन्हा क्लॉजवरून पुन्हा कसं लक्षात ठेवा. सिंपल सेंटेन्स, ओनली वन मेन क्लॉज. कंपाऊंड सेंटेन्स, टू ऑर मोर दॅन टू मेन क्लॉजेस. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, वन मेन क्लॉज अँड टू ऑर मोर दॅन टू सबऑर्डिनेट दॅट इज डिपेंडंट क्लॉजेस. मग आता आपल्याला पेज नंबर 33 वरती बघायचंय, सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स. आता सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स अजून ओळखायचे प्रकार. मेन क्लॉज, सिंपल सेंटेन्स ची व्याख्या बघा, डिटेल्समध्ये सांगतो आता. व्हॉट इज मीन बाय सिंपल सेंटेन्स? सिंपल सेंटेन्स इन्क्लूड ओनली वन मेन क्लॉज, ओनली वन सब्जेक्ट, ओनली वन मेन क्लॉज, ओनली वन मेन आयडिया, ओनली वन मीनिंग, and there is no any coordinating or subordinating conjunctions. पुन्हा बघा, सिंपल सेंटेन्सची डिपेंडेन्सी डिटेल्स सांगतो. सिंपल सेंटेन्स, ओनली वन मेन क्लॉज, ओनली वन मेन सब्जेक्ट, ओनली वन प्रिडिकेट, ओनली वन मेन आयडिया, ओनली वन मेन क्लॉज, दॅट इज सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स इज इंडिपेंडंट सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स बघा कशी बनते बघा. Compound sentence, two or more than two main clauses, and these two and more than two clauses are connected together through coordinating conjunctions. यावरून conjunctions म्हणजे उभयान्वयी अव्यय. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यावरून कंजंक्शनचे सुद्धा प्रकार पडलेले आहेत. आणि या प्रकारावरून तुम्हाला वाक्य ओळखता येतील, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कशी. तर सिंपल सेंटेन्स कोणतंच कंजंक्शन नाही. कंपाऊंड सेंटेन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असले की कंपाऊंड सेंटेन्स, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असले की कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर आता बघा, कंजंक्शन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असले की कंपाऊंड. काय करतात हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स? मेन क्लॉजेस, दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेन क्लॉजेस कनेक्ट केली जातात, त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणतात, म्हणजेच उभयान्वयी अव्यय. कोणते आहेत ती? आणि, पण, परंतु, जर, तर, व वगैरे, हे जे आहेत मराठीतले उभयान्वयी अव्यय. तेच इंग्लिशमध्ये किती सोपं आहे बघा, की कंपाऊंड सेंटेन्समध्ये फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं वाक्य जोडलं की ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन होणार. कोणती कंजंक्शन्स आहेत बघा लिस्ट सांगतो. अँड, or, neither nor, either or, but also, but, not only but also, as soon as well as, no sooner than, these are the coordinatory conjunctions. And if, पुन्हा एकदा सांगतो, लिस्ट लक्षात ठेवायची तुम्ही, ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वाक्यात असली, ह्या कंजंक्शनवरून लक्षात घ्या. मी लिस्ट सांगतोय ते कंजंक्शन वाक्यात दिसलं की कंपाऊंड सेंटेन्स. बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची लिस्ट. And, or, neither nor, either or, not only but also, as soon as well as, but, as, no sooner than, हे कंजंक्शन्स वाक्यात असले की वाक्य कोणता प्रकार झाला? कंपाऊंड सेंटेन्स.
आता उदाहरणार्थ सांगतो. सी इज गुड अँड लॉयल अँड कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आलं लक्षात? संयुक्त वाक्य. आता तिसरा प्रकार की ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरले जातात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्सची माहिती सांगतो बघा. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये वन मेन क्लॉज अँड टू ऑर मोर दॅन टू सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. हा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजेस कनेक्ट केले जातात, जोडली जातात बाय युजिंग सबऑर्डिनेटरी कंजंक्शन्स. मग कोणती लिस्ट आहे सबऑर्डिनेटरी कंजंक्शनची? तर दो, अल्दो, अनलेस, इफ नॉट अँड ऑल टाइप्स ऑफ WH. That means who, what, when, where, which. These are the subordinatory conjunctions. And if these subordinatory together by one main clause and two or more than two subordinating clauses by using subordinating conjunctions such as, लिस्ट बघा पुन्हा एकदा, दो, अल्दो, अनलेस, इफ नॉट and all types of WH. That means who, what, when, where, which. These are the subordinatory conjunctions. And what does these subordinatory conjunctions? These subordinatory conjunctions connect together one main clause and two or more than two subordinating clause. एक मेन क्लॉज आणि दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं काम जे सबऑर्डिनेटरी कंजंक्शन्स करतात त्याची लिस्ट शेवट सांगतो पुन्हा. दो, अल्दो, अनलेस, इफ नॉट अँड ऑल टाइप्स ऑफ WH. ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वाक्यात दिसली की ते वाक्य कॉम्प्लेक्स म्हणायचं. बघा आता पुन्हा कंजंक्शनवरून सांगतो. सिंपल सेंटेन्स नो कंजंक्शन, कंपाऊंड सेंटेन्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ओनली, अँड ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज वेल ॲज नो सूनर दॅन बट. If these conjunctions found in the sentence, then we call it compound sentence. तिसरा प्रकार कॉम्प्लेक्स. One main clause and two or more than two subordinate clauses are connected together through subordinatory conjunctions such as though, although, unless, if not, and all types of WH. That means who, what, when, where, which. These subordinatory conjunctions connect together one main clause and two or more than two subordinating clauses. Complex sentence. आता तिन्ही प्रकाराविषयी मी सांगितलं तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो. सिंपल सेंटेन्स बद्दल माहिती, कंपाऊंड बद्दल आणि कॉम्प्लेक्स बद्दल. सिंपल सेंटेन्स ओनली वन सब्जेक्ट, ओनली वन प्रिडिकेट, ओनली वन आयडिया, ओनली वन मीनिंग, ओनली वन मेन क्लॉज. इंडिपेंडंट सेंटेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज केवल वाक्य किंवा संयुक्त वाक्य. दुसरा प्रकार कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड मीन्स टू बाइंड टुगेदर, टू जॉइन टुगेदर, टू कनेक्ट टुगेदर, टू गेट टुगेदर two or more than two main clauses by connecting together coordinating conjunctions such as and, or, neither, nor, either, or, not only but also as soon as well as no sooner than. These subordinatory conjunctions connect together two or more than two main clauses and makes compound sentence. Compound sentence is also called as double sentence because there are double main clauses. That's why this sentence is also called as double sentence. This sentence is also sometimes called as multiple sentence because multi means many, and in compound sentence sometimes more than two main clauses are connected together by connecting coordinating conjunctions. More than two, that means multi. That's why this sentence is also called as multiple sentence. संयुक्त वाक्य झालं. आता तिसरा प्रकार लास्ट कॉम्प्लेक्स. त्याची माहिती बघा. Complex sentence is also called as mixed sentence because there is the mixture of one main clause and two or more than two dependent clauses, that is subordinate clauses. And complex sentence is made up by connecting one main clause and two or more than two subordinating clauses by connected together through subordinating conjunctions such as though, although, unless, if not, and all types of WH. These subordinatory conjunctions connect together one main clause and two or more than two subordinating clauses and makes complex sentence. मिश्र वाक्य बनवतात. तर आता एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर तुम्हाला पेज नंबर 33 वरचे जे ॲक्टिव्हिटी नंबर 4 आहे ते आपण पुढच्या तासाला बघूयात. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू. ओके.